श्रमजीवनी संघटना महाराष्ट्र राज्य. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. भेद मालकाला अन्यायाला सुसंगता भेद मालकाला अन्यायाला सुसंगता संघटनांच्या पुढे अन्यायाला सुसंगता कामगार हक्कासाठी लढा देणार हक्कासाठी लढा देणार हक्कासाठी लढा देणार स्त्रियांवरील अत्याचार खपून नाही कधी घेणार खपून नाही कधी घेणार खपून नाही कधी घेणार एक समान हाय अन्यायाला सुसंगता समान हाय अन्यायाला सुसंगता संघटनेचा पुढे प्रसार अन्यायाला सुसंगता अन्याय निवारणाबरोबरच संघटनेने आपल्या ताकदीने असंख्य महत्वाच्या गोष्टी सर केल्या. याची नोंद जागोजाग घेतली गेली. अगदी साऱ्या महाराष्ट्रात त्याचा गाजावाजा झाला. महाराष्ट्र जागा झाला. दिला सारा रमतीना दादवला महाराष्ट्र सारा असा जिंदाबाद जाओ गावी गाजणारा असा जिंदाबाद जाओ गावी गाजणारा असा जिंदाबाद सारे सजाने गोरा तुम्हा विरोध
गगनदिला डोळा गगनदिला डोळा असा सुटला संकेचा वादळ वारा असा सुटला संकेचा वादळ वारा आमच्या जमिनीचे ते लोकांनी लुटल्या फारे आमच्या जमिनीचे त्याच्या सोबत सोडले एक दुर्गार श्रमिक संघटना जिंदाबाद 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 श्रमिक संघटना जिंदाबाद 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 दिला सहारा या संघटनेनं गरिबांना दिला सहारा हिमालयावर प्रथम केला हल्ला हिमालयावर प्रथम केला हल्ला देश सावकारांचा काम झाला गल्ला देश सावकारांचा हक्क मिळवण्यासाठी उचाला तेच मजूर सारा हक्क मिळवण्यासाठी माईक चालू कर बसा हॅलो तर आज आपण चंद्रपाडा गाव कमिटीची मीटिंग लावलेली आहे. या मीटिंगसाठी उपस्थित आपले महाराष्ट्राचे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वादना, तसेच तालुकाचे अध्यक्ष अथर्व भाऊ, तसेच महिला प्रमुख संजीवनीबाई, माजी उपाध्यक्ष जयंतीताई परेड, तसेच तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुजाताताई रावते, तसेच
तालुक्याचे शेतकरी प्रमुख बालराम भाऊ, तसेच अलकाताई, तसेच इतर मान्यवर. आपण मीटिंगला सुरुवात करण्याच्या आधी आपल्या संघटनेच्या प्रतिमेला आपण पुष्पहार घालून आपल्या अध्यक्षाच्या हस्ते आपण सुरुवात करूया. तर सर्वांनी उठून उभे राहायचे आहे. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. आदिवासी कष्टकरी ढोर नाय माणूस हाय, अरे माणूस किची भीक नको. लढेंगे लढेंगे, कमाने वाला अरे लुटने वाला नया जमाना. तर अशा प्रकारे आपल्या प्रतिमेचे हार लावून झालेला आहे. आपल्या आता मीटिंगला सुरुवात करू. तर या आपल्याला मीटिंगसाठी आपल्याला उपस्थित राहिलेत आपल्या मान्यवर, आपल्या संघटनेचे आपल्या अध्यक्ष रामभाऊ वारणा यांचं आपलं स्वागत करायचं आहे. तर स्वागतासाठी बुधीताई नाईक आपल्या गाव कमिटीच्या उपाध्यक्ष आहेत, त्या स्वागत करतील रामभाऊंचं. बुधीबाई गाव कमिटी सोबत राहिल्या तरी चालेल. गाव कमिटी सर्व गाव कमिटी राहिले उपस्थित तरी राहतील. सर्वांनी टाळ्या वाजवा. इकडे बघा. तर आपल्या वसई तालुक्याचे अध्यक्ष आत्माराम भाऊ ठाकरे यांचं स्वागत करतील जयश्रीताई आंधर आणि सर्व कमिटी. तसेच आपल्या संघटनेच्या वसई तालुक्याच्या महिला ठिणगी प्रमुख संजीवनीताई सुरुंदा यांचे स्वागत करतील रोशनीताई पडवले. तसेच सर्व टीमने पण जा. तसेच वसई तालुक्याचे उपाध्यक्ष आपल्या इथे उपस्थित राहिले नितीन भाऊ पाटील यांचं स्वागत करतील नीता किनी आणि सर्व चंद्रपाडा टीम. तसेच वसई तालुक्याच्या माजी उपाध्यक्ष
तसेच वसई तालुक्याच्या माजी उपाध्यक्ष जयंतीताई परेड पण उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील मानको लोखंडे. आणि सर्व टीम गेल्या तरी बरं होईल. तसेच तालुका शेतकरी प्रमुख बालकृष्ण भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील इथेच बलंगे. तसेच अलकाताईंचं स्वागत करतील रोशनीताई. तसेच या गाव कमिटी वाकीपाडाच्या मुख्य सल्लागार ॲडव्होकेट सुजाताताई रावते यांचं स्वागत करतील पूर्ण गाव कमिटी. तसेच बुधीताई नाईक. या सर्व महिलांनी जरा आला तर या. थोडं इथे या ना. हात लावा पुढे पुढे पुढे. तर आपल्या गाव कमिटीचे पत्रकार भरत म्हात्रे यांचं स्वागत करतील मुनीस बलंगे. तसेच पत्रकार काशीनाथ बाबूल यांचे स्वागत करतील गणेश. तसेच पत्रकार राणे सरांचं स्वागत करतील गुणेश. श्रमजीवी संघटनेचा जय असो. जय मान. तर
तसेच गाव कमिटी टिवळी यांचे गाव कमिटी प्रमुख दौलत बामणे इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं सुद्धा स्वागत गणेश बलंगे करतील. तसेच आपले ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ आपले ज्येष्ठ ठाकूर बाबा यांचं स्वागत गणेश बलंगे करतील. तसेच आपल्या वसई विधानसभेचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित इथे उपस्थित आहेत. सर्वांनी जोरदार घोषणा द्या. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. आदिवासी कष्टकरी ढोर नाय माणूस आहे, आणि माणूस किती भीक नको, लढेंगे. तर आपल्या वसई विधानसभेच्या आमदार तसेच आपल्या संघटनेच्या लाडक्या अशा ताई स्नेहाताई दुबे पंडित इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत सर्व गाव कमिटी वाकीपाडा करतील. सर्व महिलांनी या. श्रमजीवी संघटना जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद. सोनू ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोनू ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आत्माभाऊ ठाकरेंना विनंती करतोय की त्यांनी गाव कमिटीला मनोगत करायचे आहे. आत्माभाऊ. आजच्या या
बोर्डाचं उद्घाटन म्हणजे या गाव कमिटी वाकीपाडा गाव कमिटीच्या माध्यमातून श्रमजीवी संघटनेच्या बोर्डाचं उद्घाटन प्रसंगी आज इथे उपस्थित असलेले आपल्या श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय रामभाऊ वारणा, या विधानसभेच्या आमदार आणि संघटनेच्या माजी कार्याध्यक्षा ह्या सोनूताई, तसेच आपल्या महिलांच्या दिंडी प्रमुख संजीवनीताई, इथे दमयंतीबाई, तालुक्याचे उपाध्यक्ष नितीन भाऊ, उपस्थित गाव कमिटी आणि पत्रकार बंधू आणि तुम्ही सर्वजण सभासद, इथे ज्येष्ठ असे ठाकूर बाबा असतील आणि तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. श्रमजीवी संघटना ही गेली 44 वर्षापासून गोरगरिबांची कामं करीत आलेली आहे संघटना, आणि एकमेव संघटना अशी आहे ही श्रमजीवी संघटना की भाऊताईंच्या नेतृत्वाखाली गेली संघटना अनेक वर्षापासून कामं करीत आलेली आहे. संघटना ज्या गावामध्ये येते त्या गावामध्ये संघटना स्थापन करणं सोपं असतं, परंतु संघटना टिकवणं हे कठीण असतं. म्हणून आजपर्यंत आपल्या संघटनेचा कारभार हा चोखपणे म्हणजे भाऊताईंच्या नेतृत्वाखाली इथे अध्यक्ष बसले सर्व कमिटी आहे, आणि या माध्यमातून आज आपली संघटना गेली 44 वर्ष काम करीत आलेली आहे आणि खंबीर नेतृत्व, साफसुथरा कारभार म्हणून संघटना ही आज याला आणि इथपर्यंत पोहोचली. आणि मला वाटतं या गाव कमिटीने आज या बोर्डाचं गाव कमिटी निवड झाली आणि त्या निवडीनुसार आपल्याला एक गाव कमिटीमध्ये बोर्ड असला पाहिजे अशी आपली कल्पना ही नेहमीच आपण सांगत असतो. आपल्या तालुक्याचा विषय आहे, जिल्ह्याचा विषय आहे, महाराष्ट्राचा विषय आहे की जिथे गाव कमिटी असेल तिथे गाव कमिटीमध्ये बोर्ड असला पाहिजे. आपले संघटनेचे अनेक कार्यकर्ते असतात, अनेक सभासद असतात. जेव्हा एखाद्या गावामध्ये जातात आणि त्या गावामध्ये कोण आपले संघटनेचे एखादा प्रश्न पडतो त्या सभासदांना किंवा कार्यकर्त्यांना, जेव्हा जातो तेव्हा आपण बघतो की कोण असेल या गावामध्ये माझा कोण असेल, तेव्हा त्या बोर्डावर बघतात आणि बोर्ड बघून संघटनेचं आपलं कोणीतरी आहे त्यांच्याशी संपर्क साधतात. तोच एक आपला आधार. आणि आपल्या येणाऱ्या माणसांना कोणाला एखादा गरज पडली तेव्हा त्या गावामध्ये संघटना आहे हे आपण जाणवतो आणि मग तिथे आपल्याला तो एक आधार मिळतो. मला वाटतं हे प्रत्येक गाव कमिटीचे अनेक कार्यकर्ते आले, सक्रिय कार्यकर्ते आहेत, तालुक्याचे कार्यकर्ते आहेत. आपला हा बोर्ड, संघटनेचा बोर्ड हा प्रत्येक गावामध्ये हा लागला पाहिजे. ही संकल्पना ही चांगली आहे. हे उदाहरण आज या गाव कमिटीने म्हणजे वाकीपाडा या गाव कमिटीने आज इथे सुरू केलेलं आहे. मला वाटतं या नवीन वर्षाचं हे सुरू झालेला आहे दिवस आणि वर्ष सुरू झालेलं आहे, तेव्हापासून आपण येत्या 3-4 महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड हे लागले पाहिजेत. आणि खरंच मी सकाळी जेव्हा आलो तेव्हा या गाव कमिटीने मागचा लेखाजोखा आणि मागे ज्या गाव कमिटीने मध्ये थोडासा खंड पडलेला की काही कारणास्तव हे अलग अलग राहिलेले, परंतु त्या अगोदरची काही कामं केलेली आहेत ती कामं, त्या कामांचा लेखाजोखा या अल्बममध्ये आम्ही बघितला. तेव्हा समजलं की अरे हे तर कधीपासून म्हणजे 2008-9 पासून इथे रेकॉर्ड आपल्याला दिसतंय आणि ह्या पद्धतीने इथे आपल्याला ही माहिती मिळाली. मला वाटतं आजचा कार्यक्रम हा इथे चांगल्या प्रकारे संपन्न केला. मी पुन्हा एकदा या गाव कमिटीचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि मी इथे थांबतो. सर्वांना जिंदाबाद. धन्यवाद आत्माराम भाऊ. आत्माराम भाऊनी छान प्रकारे नवीन वर्षाच्या जे काही आपल्या या गाव कमिटीने काय जे आपला बोर्ड लावला त्याप्रमाणे सांगितलं. तर विनंती करतो की आपल्या इकडच्या लाडक्या आमदार तसेच संघटनेच्या माजी कार्याध्यक्ष सोनूताई यांना विनंती करतो की गाव कमिटीला
जरा मनोगत व्यक्त करायचं. लक्ष्मीबाई आपल्या श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष माननीय रामभाऊ, सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व चंद्रपाडा गाव कमिटीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आज आपण त्या बोर्डाचं उद्घाटन केलं. तुम्ही जरा एकच फोटो काढा आणि बाकीचे बाजूला, म्हणजे मला त्यांच्याशी बोलता येईल. आपली गाव कमिटी किती जुनी आहे, कधीपासूनची आहे? कधीपासूनची देवराम? 93च्या पूर्वीची. मध्ये काही गॅप पडले का? 4 वर्ष गॅप. 4 वर्ष गॅप मध्ये होता. आता आलात, तुम्ही आले पण चालू केलं. मग आता गॅप पडू देऊ नका, कोणीही असू दे. हे बघा, संघटना म्हणजे एक व्यक्ती आहे का? हा, संघटना म्हणजे आपण सगळेजण आहोत. त्याच्यामुळे मध्ये गॅप पडू देऊ नका. आणि गाव कमिटीच्या बोर्डाचं उद्घाटन झालं म्हणजे आता गाव कमिटी मजबूत झाली का? तर नाही. गाव कमिटी कधी मजबूत होईल तर तुम्ही सगळ्याजणी मजबूत व्हाल. गाव कमिटीतला प्रत्येक सदस्य मजबूत होईल आणि गावातली कामं जेव्हा जास्तीत जास्त संघटनेच्या माध्यमातून होतील, जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू, तेव्हा गाव कमिटी मजबूत होईल. आणि आपल्या चंद्रपाडा वाकीपाड्यामध्ये खूप प्रश्न आहेत. प्रश्न आहेत ना? पाणी आहे का आपल्याकडे? चांगले रस्ते आहेत का? हा, आणि आता तर आपल्या आदिवासींच्या जमिनींवर अतिक्रमणाचे प्रकार चालू झालेले झालेत की नाही? वर्षानुवर्ष होत आहे. आता त्याच्यावर आवाज उठवण्याची गरज आहे, कारण की माझ्याकडेच आता प्रकरणं यायला लागलेली आहे. आपण भाई ठाकूरला 90 साली लढलो, 92 साली लढलो. कामण कोमणच्या इतक्या हजारो एकर जमिनी त्यांनी बळकावलेल्या आपण परत मिळवून दिल्या संघटनेने. पण आता जर परत चित्र बघायला गेलं रामभाऊ, तर या पट्ट्यामध्ये मोठे मोठे बिल्डर्स तेच करतायत. आपल्या आदिवासींच्या जमिनी घेऊन थोडे पैसे देऊन त्यांची प्रकरणं चालू आहेत जमिनी नावावर करणं. पण मग का लोक आपल्याकडे येत नाहीत हा विचार आपण केला पाहिजे. का आपली लोक आपल्याकडे येत नाहीत? की आपल्या कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी का नाही माहिती पडत? का माहिती पडतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, की आपलेच लोक करतायत. त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ती जी तुमच्याकडे जमीन आहे ना, त्याची किंमत करोडोमध्ये आहे, त्याची किंमत हजारामध्ये आणि लाखोमध्ये करू नका. आणि ती एकदा का जमीन गेली तुमच्या हातामधनं की परत तुम्हाला ती जमीन मिळणार आहे का? तशीच दुसरी जमीन मिळणार आहे का? त्याच्यामुळे आपल्या जमिनीला आपल्या आई वडिलांसारखं जपा. तिला थोड्याशा पैशामध्ये विकून कोणालाही देऊ नका. त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम होऊ देऊ नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करते. आपल्या या सगळ्या पट्ट्यामध्ये अनधिकृत बांधकामांचं खूप मोठं जाळं पसरलेलं आहे. थोड्या पैशांसाठी आपण जमिनी देतो, मग तिथे अनधिकृत चाळी बांधल्या जातात, तिथनं बाहेरनं लोक येतात. ती लोक पण आपल्या घामाचे पैसे देऊन त्या रूम विकत घेतात आणि मग मात्र त्या रूम पाडल्या जातात अनधिकृत आहेत म्हणून. नुकसान कोणाचं होतं? ज्याला पैसे मिळायचे तो मिळतो, तो बिल्डर कमवतो, जमीनवाला जातो. पण जे मेहनत करून ते रूम घेतलेले असतात घामाच्या पैशाने, त्याचं नुकसान होतं. त्याच्यामुळे आपण आपलंही नुकसान होऊ द्यायचं नाही आणि आपल्यासारख्या इतर गरिबांचंही नुकसान आपल्याला करायचं नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. आपल्या भागामध्ये अनधिकृत बांधकाम नवीन जिथे होत असेल ताबडतोब तिकडे माझ्यापर्यंत या, देवरामबाईपर्यंत या. आपण सगळ्यांना ताकीद दिलेली आहे की वसई विधानसभेमध्ये एकही नवीन अनधिकृत बांधकाम होऊ देणार नाही, होऊ द्यायचं नाही. आणि जे अनधिकृत बांधकामामध्ये 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष राहत आहेत त्यांचं पुनर्वसन झाल्याशिवाय त्यांचं बांधकाम तोडायचं नाही, अशी ताकीद आपण दिली. कारण की शेवटी सगळी
माणसंच आहेत, गरीब माणसंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांचा विचार करायचा आहे. त्याच्यामुळे संघटनेने सुद्धा, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाहीये आपल्याला. आणि जिथे अन्याय होईल तिथे आवाज उठवायला शिका. आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवायला शिका. आपण लढल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार मिळणार आहेत का? मिळणार आहेत. आता ताई आमदार झाली म्हणजे आता आपले सगळे कामं पटापट होतील असं समजू नका. आमदार जरी झाली तरी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. कारण की हे अधिकारी जे आहेत ना ते वर्षानुवर्ष तेच अधिकारी आहेत. त्यांना सगळ्यांना वटणीवर आणण्याकरता तुमची मदत मला पण लागणार आहे. त्याच्यामुळे संघर्ष करायची गरज लागणार आहे आपल्याला. आणि संघर्षाशिवाय संघटना होत नाही, संघटना मजबूत होत नाही. आपली कामं आपणच केली पाहिजे. कोणीही आमदार खासदार असू दे, आम्ही पत्र देऊ शकतो, आम्ही फोन करू शकतो, पण तुमच्या कामाला तुम्हालाच जायला लागणार की नाही? जर नाही दिलं तर तिथे बसावं लागणार की नाही? काय ती तयारी आहे की नाही? संघटनेत आहात ना, लढाईची तयारी आहे की नाही? लढाईची तयारी ठेवा तरच आपली कामं होणार आहे. आणि एक आमदार म्हणून, तुमची लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असेल. जे जे आपल्याला शक्य होईल ती सगळी विकासाची कामं आपल्याला इथे करायची आहे. पण एक लक्षात ठेवा, जिथे अन्याय होत असेल इथे जिग्नेश भाऊ पण आहे. इथे जरी ग्रामपंचायतीमध्ये बहुजनचे सरपंच असतील तरी सदस्य शिवसेनेचे आहेत. श्रमजीवीची सुद्धा युती असेल तर त्याच्यामुळे आपल्या सदस्यांचे आवाज सुद्धा बुलंद झाले पाहिजे. आणि पुढच्या ग्रामपंचायत ही महायुतीची मिळून आली पाहिजे. त्यासाठी आतापासून तयारी करा. पुढच्या महानगरपालिकेवरती, पुढच्या ग्रामपंचायतवरती, पुढच्या जिल्हा परिषद, पुढच्या पंचायत समितीमध्ये आपले हक्काचे सगळे सदस्य गेले पाहिजेत. आपल्या हक्काचा माणूस बसला पाहिजे. जशी आज हक्काची आमदार झाली तुमच्याकडे येते की नाही? हा, तसेच आपले सगळे सदस्य हक्काचे झाले पाहिजेत तर आपला चांगला विकास होऊ शकेल. त्यामुळे झोपून राहू नका. जरा जागे व्हा, डोळ्यात तेल घालून बघा. कारण की रात्र वैरायची आहे. 35 वर्षानंतर आपण एका सत्तेचा, मोठ्या महासत्तेचा नायनाट केलेला आहे, त्यांना हरवलेलं आहे. त्याच्यामुळे ते गप्प बसणार का? ते गप्प बसणार नाही बसणार. ते पण आपल्याला त्रास द्यायला आणखीन हातपाय मारणार. मग आपण सुद्धा झोपून चालणार नाही. आपल्याला जागं राहायला पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. आणि तसं जागरूक राहून ज्या तुमच्या समस्या असतील त्या वेळोवेळी माझ्यापर्यंत आणा. त्या सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. आणि संघटना म्हणून तुम्ही माझ्या सोबत पुढे राहिलं पाहिजे. प्रकाश, संजीवनीबाई, तुम्ही हे परत परत सांगते लक्ष्मीबाई. त्यामुळे आता इथे मी आलेली आहे. आता मी जिथे बोलले तिथे पण तुम्हाला यायला लागणार. कारण देऊ नका नंतर. रामभाऊच्या समोरच सांगते हक्काने, कुठचीच कारण नाही चालणार. मी बोलवलं तर यायला लागणार तुम्हाला. येणार की नाही? आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून आपला विकास करून घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या, खूप मोठा आपल्याकडे स्कोप आहे. कारण आता वाढवण पत्रामुळे आपलं वसई विरार सुद्धा खूप मोठ्या गतीने आपली प्रगती होणार आहे. 4थी मुंबई आपल्याला शासन म्हणते की करायचे. आपल्याकडे मेट्रो येते, आपण हायवेच्या पट्ट्यात आहोत. म्हणजे मेट्रोचा फायदा आपल्याला होणार, कोस्टल रोडचा फायदा आपल्याला होणार, बुलेट ट्रेनचा फायदा आपल्याला होणार आहे, वडोदरा हायवेचा फायदा आपल्याला होणार आहे. फायदा याचा काय? जेव्हा आपल्याकडे मोठे रस्ते बनतात, जेव्हा मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर बनतं तेव्हा आपोआप आपल्या परिसराचा विकास होतो. त्यामुळे विरोधाला विरोध करायचा नाही. रस्ता येतोय मग विरोध करा तर नाही. आपल्याला तिकडनं चांगलं कसं त्याच्यातनं फायदा करून घेता येईल. जर आपल्या जमिनी जात असतील तर आपल्याला कॉम्पन्सेशन कसं मिळवून घेता येईल, आपल्याला त्याच्यामध्ये पुनर्वसन चांगलं आपलं कसं करून घेता येईल, त्याच्यामध्ये आपल्याला नोकऱ्या कशा मिळवून घेता येईल, चांगला फायदा आपल्याला आपला कसा करून घेता येईल ते बघायचं. आणि आपला फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे, आपला विकास आपल्याला करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे मला बोलवलं आणि
गाव कमिटीच्या अशाच मिटिंगांना मला बोलवत चला प्रकाश, मी येत जाईल. संघटनेचं जिथे जिथे मला आमंत्रण देतात मी बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून संघटनेच्या कार्यक्रमांना प्राधान्य देते. कारण शेवटी या विजयामध्ये संघटनेचा वाटा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे आता आपल्याला महायुती म्हणून पुढच्या सगळ्या इलेक्शन्सला सामोरं जायचे, त्याच्या तयारीला लागा. याद्यांच्या वरती काम करायला लागा, बूथवरती काम करायला लागा. आपण त्याच्यातच मागे राहतो. तर देवराम भाऊ, इथली सगळी कमिटी, बीजेपी, शिवसेना आणि श्रमजीवी संघटना असं एकत्रित बसून तुम्ही पुढच्या निवडणुकीच्या तयारीला आतापासून सुरुवात करा. आणि काहीही माझी मदत लागली तर मी इथे आहे. अशाच पद्धतीने एकजूट ठेवा आणि जास्तीत जास्त आता संघटना वाढवायला सुरुवात करा. धन्यवाद. जिंदाबाद. धन्यवाद ताई. ताईने आपल्याला छान प्रकारे सांगितलेलं आहे की आपण बोर्ड लावला तर बोर्ड लावून आपण चालणार नाही, तर आपल्याला प्रत्येक सदस्याला मजबूत व्हायला लागेल. आपल्या येणाऱ्या पुढील संकटांना कसं आपण रस्त्यावरती उतरून आपण आपले हक्क घ्यायचे आहेत. आपल्याला संघटित राहून आपल्या हक्क आपण या गाव कमिटीसाठी उपस्थित आपले संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ यांना विनंती करतो की ते आपला मनोगत व्यक्त करायचं. रामभाऊ. आमच्या या वाकीपाडा या ठिकाणी निमित्त आहे संघटनेच्या बोर्डाचं उद्घाटन आणि त्या निमित्ताने या ठिकाणी गाव कमिटीची मीटिंग होते. ज्या ठिकाणी ही गाव कमिटीची मीटिंग होते ते जागा एक पवित्र असं ठिकाण आहे. स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये ही मीटिंग होते, पवित्र ठिकाणी मीटिंग होते. आणि म्हणून आजच्या या मीटिंगसाठी या ठिकाणी आवर्जून ज्या काही उपस्थित राहिलेल्या आहेत आपल्या वसई विधानसभेच्या आमदार आणि संघटनेच्या माजी कार्याध्यक्षा धडाडीच्या कार्यकर्त्या सन्माननीय सोनताई, संघटनेचे अध्यक्ष वसई तालुका रत्नागिरी भाऊ आणि या ठिकाणी आवर्जून जे काही उपस्थित आहेत ते पत्रकार बंधू सन्माननीय भरतभाऊ म्हात्रे, नंतर काशीनाथ साहेब, राणे साहेब आणि ज्यांची या कमिटीवर तुम्ही सल्लागार म्हणून जे नियुक्त केलेलं आहे अशा ॲडव्होकेट सुजाता मॅडम आणि नितीन पाटील, जयवंतीबाई, बाळकृष्णा, जयवंत भाऊ, कैलास भाऊ, या ठिकाणी संजीवनीबाई, अलका, नवशी आणि ज्या बोर्डाचं आपण उद्घाटन केलं त्या बोर्डावरचे प्रमुख पदाधिकारी आहेत जिग्नेश, ते गाव कमिटी प्रमुख म्हणून तुम्ही जो काही निवड केलेला आहे ते देवराम भाऊ म्हात्रे, बुधीबाई उपप्रमुख आणि नितेश सचिव आणि गाव कमिटीमध्ये असलेले सर्व संघटनेचे गाव कमिटीचे मेंबर, या ठिकाणी उपस्थित संघटनेचे सर्व सभासद, भाऊ आणि बहिणी,
खरोखर आता हा योगायोग आलेला आहे की आमदार सन्माननीय आमदार पण इथे आहेत आणि हे संघटना पण इथे आहे. आणि आमदार महोदयांनी सांगितलं की आपल्याला हातात हात घालून काम करायचं आहे, ते धोरण आपलं आहे. परंतु इथे मला जी काही संघटना बदली इथे ते जवळपास मी सांगितलं त्याप्रमाणे की 93% संघटना आहे. जवळपास 31 वर्ष झाली. मध्ये काही थोडं इकडं तिकडं झालं असेल, बरोबर, कारण काही असतील, पण पुन्हा तुम्ही एकत्र आला आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मला असं वाटतं की हे काही तालुक्याची मिटिंग आहे का काय असं मला या ठिकाणी चित्र दिसतंय, बरोबर. पण ही एका गावकऱ्यांची मिटिंग आहे आणि ती उपस्थिती बघून खरोखर मला आनंद होतो. याची तयारी 7-8 दिवसापूर्वी देवराम आणि हितेश माझ्या घरी आले होते. माझी तब्येत नव्हती बरोबर, माझ्या घरी आले आणि मला त्यांनी निमंत्रण दिलं की अशा अशा पद्धतीचा गाव कमिटीचा बोर्डर लावण्याचा एका कार्यक्रम आम्ही ठेवतो, तुम्ही याल का. मी लगेच त्यांना होकार दिला, कारण इथे येण्याची जी काय संधी मला मिळते ती मला उपवायची नव्हती. आणि म्हणून इथं आल्यानंतर मी जी काही नव्याने संघटना जी काही उभी राहते ती मी बघतो. त्यावेळेला मला आठवायचं, मला अजून आठवण आहे की वसई तालुक्यामध्ये ज्या काही गाव कमिटी असायच्या, आत्माराम भाऊ मी जे काय बघितलं ते त्याच्यापैकी चंद्रपाडा गाव कमिटी सगळं रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणि मिटिंगाच्या वेळोवेळी घेण्याच्या बाबतीत 1 नंबरची होती. कारण त्याची तुलना आम्ही आपण बाकीच्या गाव कमिटीमध्ये करत होतो की कुठलीच गाव कमिटी चांगली आहे, तर तशीच गाव कमिटी आता या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. सभासद किती झाले? 300. आता 300 सभासद झाले. त्याचे 500 कसे होतील एका गाव कमिटीमध्ये त्याचा प्रयत्न करणार ना. चालू वर्षी या पुढच्या टप्प्यामध्ये, बरोबर. आपल्याला काय करायचं आहे, सगळ्याला एकच आपला उद्देश आहे की आपल्याला संघटना वाढवायची आहे. आणि या संघटनेच्या सभासदांची जर वेगवेगळ्या पद्धतीची कामं असतील, ती कामं सोडवण्याचं किंवा कामं करण्याचं एकच हत्यार आहे, एकच माध्यम आहे, ती म्हणजे सर्वजण. जर संघटित नसतील लोक तर जिथे संघटित नाही तिथे काय आपल्या लोकांची हालत आहे. आणि म्हणून अधिक चांगल्या पद्धतीचे कामं घेण्यासाठी आपल्या गाव कमिटी संघटना मजबूत करावी लागेल. ती करा अशा माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. तयारी करायला कोण कोण, कारण सर्व आपण कसं एखादा सण असतो तेव्हा सगळे आपण चांगले नटून ठटून आपण राहतो, तसं चित्र मला दिसतंय. जर हे देवराम आणि हितेश इथे या ठिकाणी असेल तरी तयारीमध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग असणार आहे मला खात्री. का त्याशिवाय हा चांगला कार्यक्रम होऊच नाही शकत, बरोबर. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम केला तुम्ही. आपल्या संघटनेचा उद्देश, संघटनेचा ध्येय खूप मोठा आहे. तो पल्ला अजून आपल्याला गाठायचा आहे. नुसता प्रश्न सोडवणं हे संघटनेचं काम नाही, तर आपल्या संघटनेचं जे काही ध्येय आहे, जे संघटनेचं उद्दिष्ट आहे, हे पूर्ण होत नाही तोपर्यंत संघटना थांबणार नाही. हे आपल्या संघटनेचं धोरण आहे की आपल्या सगळ्यांना सन्मानाचं दिवस जगता आलं पाहिजे.
माणसासारखं जीवन जगता आलं पाहिजे. कोणाच्यावर अन्याय अत्याचार होता कामा नाही. हे आपलं संघटनेचं धोरण आहे. आणि म्हणून आता आपल्याला या ठिकाणी आमदार सोनूताईंनी सांगितलं, सोनूताईंचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे. कौतुक करायला अशासाठी पाहिजे की एवढ्या बलाढ्य शक्तीला एका महिलेने, एका स्त्रीने 30-35 वर्ष ज्याची सत्ता होती, ती सत्ता उठवून टाकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सोनूताईंच्या माध्यमातून. लक्षात घ्या. आणि मग सोनूताईंच्या अंगामध्ये जरी त्या आमदार असतील तरी त्यांच्या अंगामध्ये संघटनेचं रक्त आहे. लक्षात घ्या. संघटनेने भाऊताईंनी त्यांना बालबंधू संघटनेचं पाडलेलं आहे. त्याचं फलित मी सांगितलं का त्यांचं कौतुक करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, त्या नुसत्या वसईचे आमदार नाही तर त्यांच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये लक्ष आहे. या जिल्ह्यामध्ये कुठे जर गरिबांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम सोनूताईंनी या विधिमंडळामध्ये केलं. जव्हार मोखाडा, विक्रमगड वाडा या ठिकाणी रोजगार हमीवर काम करणारे मजूर, त्यांना दुसरा पर्याय नाही. रोजगार हमीवर काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणी रोजगार नाही. आणि म्हणून त्या मजुरांना 4-4, 5-5, 6-6 महिने मजुरी मिळत नाही. मजुरी मिळण्यासाठी जवळपास 4 कोटीच्या वरती, मला नेमका आकडा आठवत नाही, पण 4 कोटीच्या वरती मजुरी ही मजुरांची होते आणि मिळत नसते. सोनूताईंनी या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवला आणि दुसऱ्या दिवशी त्या मजुरांच्या खात्यामध्ये दिवाळीची होळीची हंगाम होता. 2 दिवसामध्ये दिवाळी होती आणि दुसऱ्या दिवशी त्या मजुरांच्या खात्यामध्ये सर्वची सर्व मजुरी गेली. आणि म्हणून मी शकतो की सोनूताईंचं कौतुक करायला. असे आहे आपले आमदार. आणि म्हणून एका तुमच्या पाठीशी आमदार, एका बाजूला संघटना, बरंच काही आपल्याला करायचं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला एकी ही पुन्हा मी त्या ठिकाणी येतो की एकी हे फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणून आज जशी संघटना आहे त्याच्यापेक्षा देवराम आणि एपीएस आणि बाकी जी काही मंडळी आपल्या आहेत तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्याला काळजी पण घ्यावी लागेल की जेणेकरून आपण हे काम करत असताना आपल्या संघटनेला काही गालबोट लागणार नाही, त्याचीही आपल्याला काळजी घ्यावी लागते. बरोबर. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते आहात. तुमच्या पाठीशी आपल्या संघटनेचा आवाज उठवण्यासाठी जवळजवळचे पत्रकार आहेत आणि एका बाजूला ॲडव्होकेट वकील मॅडम आहेत, त्या सल्लागार आहेत, त्यांची कोर्टामध्ये पण आपली मदत होऊ शकते. तर अतिशय चांगलं काम या ठिकाणी चाललेलं आहे. अगदीच चांगलं काम तुम्ही करावं. या ठिकाणी संघटना वाढवावी. आजच्या या कार्यक्रमाची तुम्ही सर्वांनी तयारी केली त्याबद्दल तुमचे सर्वांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व टीमचे, सर्वांचे आणि पत्रकार बंधूंचे सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या संघटनेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.
धन्यवाद रामभाऊने छान प्रकारे आपल्याला गाव कमिटीला मार्गदर्शन दिलेलं आहे. सर्वांनी आपण त्याप्रमाणे वागू. तर आता उशिरा का होईना परंतु आपल्या गाव कमिटीला आपल्या उपस्थित आहेत मान्यवर श्रमजीवी संघटनेच्या महिला टीमची सचिव लक्ष्मीताई वाघ इथे उपस्थित आहेत. तर त्यांचं स्वागत कैलासराव तसेच पूर्ण टीम करतील. तसेच ताई आपल्या पुढच्या मीटिंगला जात आहेत म्हणून आपल्या या मीटिंगतून रजा घेत आहेत. तर बिरसा मुंडा म्हणून प्रतिमेची ताईना एक भेट म्हणून ताईने ते स्वीकार करावे बिरसा मुंडा म्हणून. ठाकूर बाबाच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष ठाकूर बाबा यांच्या हस्ते तसेच प्रतिमा पूर्ण गाव कमिटीच्या हस्ते त्यांना भेट म्हणून देत आहेत. मॅडम एक मिनिट. तसेच गाव कमिटी पूर्ण चंद्रपाडा वाकीपाड्याचे सरपंच दिनेश काटेला तुम्ही बसा, अध्यक्ष आहेत अजून बसा. सर्वांनी बसून घ्या. या चंद्रपाडा वाकीपाडा गाव कमिटीसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल गाव कमिटीतर्फे तुमचा आभार. चालेल ताई. तसेच रामभाऊ आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष तुम्ही सुद्धा उपस्थित राहिलात तर तुमचे सुद्धा आभार. तसेच तालुका अध्यक्ष आत्माभाऊ ठाकरे तुम्ही सुद्धा उपस्थित झालात तुमचे सुद्धा आभार. शेतकरी प्रमुख बालकृष्ण भाऊ तुम्ही उपस्थित राहिलात तुमचे सुद्धा आभार. तसेच संजीवनीताई जयंतीताई लक्ष्मीताई तसेच सर्व तालुका पदाधिकारी व गाव कमिटी प्रमुख या गाव कमिटीसाठी उपस्थित राहिलात तुमचे सुद्धा आभार. आणि गाव कमिटीच्या सभासदांना सर्वांना विनंती आहे की कोणी इथून जाऊ नये. म्हणजे मी करतो जेवढे नाव मला टाकतो. ज्यांना नाश्ता घेतला असेल आता आपला हा कार्यक्रम इथे